तर मित्रांनो आताच अक्कलकोट या ठिकाणी आलो होतो आणि श्री स्वामी समर्थ मठ त्याचप्रमाणे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर या दोन्ही ठिकाणांचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि अगदी म्हणजे गर्दी तर खूप आहे, तरी देखील आपलं दर्शन खूप व्यवस्थित झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहोत आई तुळजाभवानी या तुळजाभवानी मंदिराकडे चाललेलो आहे. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे तुळजापूरला आणि इथं बघू शकता श्री डुल्या मारुती मंदिर कमांड वेस तुळजापूर. तर हे आहे प्रवेशद्वार आणि आज काय मित्रांनो फारशी काही गर्दी नाही दिसत आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन काय परिस्थिती इथे, पण बाहेरून तर दिसतं आहे का गर्दी वगैरे नाही आज एवढी. बघूया. तर आता जस्ट दुपारचा वेळ आहे आणि अति गरमीमुळं आम्ही घेतला आहे उसाचा ज्यूस. पुढे या. हे आहे मुख दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आणि काही कारणामुळे या ठिकाणी काम चालू आहे आणि ठीकठाक आहे गर्दी, एवढी गर्दी नाही वाटत आहे. आणि 200 देणगी दर्शन पासकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं पण आहे वरती बॅनरवरती. शाबास आला का बरोबर? आला आला रे आला. दे त्याला दे. आता काय ते सुट्टे पैसे दे असेल दे. देवीला नेसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील. तर या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि हे आहे तर मित्रांनो आता जस्ट आई तुळजाभवानी मातेचं दर्शन वगैरे घेऊन झालेले आहे. गर्दी होती पण तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक देवस्थानी गर्दी ही असतेच. हा तर बघा हे गोंधळ वगैरे ज्यांना घालायचं असेल ना तर ते इथे घालू शकतात. देवीचा गोंधळ पूजा आणि हे होम वगैरे करण्याचं ठिकाण आहे, इथं होम वगैरे करू शकतात. तर इथं आहे होमाचा भस्म. नाही नाही आणि हे जे तेल असतं ना तेल ओतलं का तर याला काय म्हणतात? देवटी आहे ना? देवटी आहे ना? तर या देवटीमध्ये आपण तेल ओतलेलं आहे आईने. चला तर समोर जर बघत असाल तुम्ही हे जावळ काढण्याचे ठिकाण आहे. ज्या लहान मुलांना जावळ वगैरे काढायचं असेल तर इथं काढू शकता तुम्ही. हे आहे पिंपळाचं झाड. तर आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. तर हा आहे एक्झिट म्हणजे जाण्याचा बाहेर जाण्याचा मार्ग आहे.